हाय हॅलो नमस्कार, कसे आहात मंडळी? मस्त ना, नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात. तर आज आपण पाहतोय गाजरचा हलवा. तर सोपी पद्धत आहे, कमी साहित्यात तयार होतोय आणि अगदी जसा दुकानामध्ये किंवा बाजारात जसा मिळतो अगदी त्याच पद्धतीचा मोठमोठ्या स्वीटच्या शॉपमध्ये जसा मिळतो तसाच हलवा आपण घरच्या घरी बनवणार आहोत. तर त्यासाठी बघा, मी कढई घेतलेली आहे, थोडीशी जाड घ्यायची आणि त्याच्यामध्ये थोडं जास्तीचं तूप टाकायचं आहे. 1 वाटी साधारण तूप असेल, मोठी वाटी. आता त्याच्यामध्ये आपण हे किसलेलं गाजर टाकून घ्यायचं आहे. गाजर जेव्हा बाजारातून आणतो त्यावेळी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, कारण गाजराला भरपूर अशी माती असते, कचकच लागण्याची शक्यता असते. त्यामुळे 3 ते 4 पाण्याने अगोदर तर स्वच्छ धुवून घ्यायचे, नंतर पुसून घ्यायचे, त्याची वरची साल काढून घ्यायची आणि नंतर आपल्याला किसायचं आहे. ही स्टेप तुम्हाला फॉलो करावीच लागेल, त्याच्याशिवाय आपला गाजरचा हलवा हा चविष्ट बनणार नाही. आपली अगोदरची दुसरी रेसिपीसुद्धा आहे गाजरचा हलवा, अगदी झटपट पद्धतीने कुकरमध्ये कसा करावा ती सुद्धा आहे. तर नक्की ती सुद्धा तुम्ही जाऊन पाहू शकता. तर बघा, आता इथं तूप टाकून घेतलं आहे आणि इथं गाजर जे खिसलेलं आहे ते टाकून घेतलं आहे. व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे. तुपामध्ये गाजर व्यवस्थित असं परतवून घ्यायचं, जास्त घाई करायची नाही. गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आहे. मी तर मार्गशीर्ष महिन्यामधले गुरुवारच्या उपवासाच्या दिवशी मी तर हे बनवलेलं आहे गाजरचा हलवा स्वीट डिश म्हणून. तर आता गाजराचा सीझन आहे, थंडी चालू आहे, बाजारामध्ये गाजरही भरपूर प्रमाणात उपलब्ध होत आहेत आणि गाजर खाल्लेलं खरंच खूप चांगलं असतं, तुम्हाला तर माहितीच आहे. मी वेगळं काही सांगायची गरज नाही आहे. तर तुम्ही नक्की असा गाजराचा हलवा अगदी घरच्या घरी कमी साहित्यात होतो, जास्त खवा वगैरे न टाकता बनवते आणि महत्त्वाची गोष्ट ही आहे, तरीसुद्धा चव अगदी म्हणाल ना तर खवा टाकल्यावर जशी चव असते त्याच पद्धतीची चव या गाजराच्या हलव्याला येते. तर नक्की बघा पूर्ण रेसिपी शेवटपर्यंत पहा. मध्येच व्हिडिओ स्किप करू नका, नाहीतर मग तुम्हाला कळणार नाही मी अजून कोणत्या कोणत्या गोष्टी याच्यामध्ये ॲड केलेल्या आहेत त्या. आता हे व्यवस्थित असं परतवून घ्यायचं. मी फ्रीजमधून दूध काढून घेते. दूध आपल्याला मलाईवालं घ्यायचं, म्हणजे जास्त दुधावरची साई असते. इथं मी म्हशीच्या दुधाचा वापर केलेला आहे. तुम्ही गाईचं पण घेऊ शकता, पण थोडीशी साय पाहिजे दुधावरती, आणि गाईच्या दुधावरती जास्त साय अशी येत नाही. गाईच्या दुधाची साई पातळ असते, त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही म्हशीच्या दुधाचा वापर करावा. याच्यामध्ये आपण दूध काय जास्त टाकणार नाही आहोत, कमी दुधाचाच वापर होणार आहे इथे. पण दुधामध्ये जास्त प्रमाणात मलाई असल्यामुळे कमी दुधामध्ये सुद्धा हा गाजरचा हलवा अगदी दुप्पट चवीचा होतोय. हे बघा, 1 वाटीच मी इथं दूध वापरलेलं असावं, पण 1 लिटर दुधाची साई भरपूर अशी आलेली होती, तेवढी सगळी मी इथं वापरलेली आहे. कारण इथं मी गोकुळ स्पेशल म्हशीचं दूध आणते, तर त्या दुधावरती साई खूप जास्त प्रमाणात येते आणि मग ती साई आपण इथं वापरतोय. आता इथं टोपाला सुद्धा लागलेली होती, ती सुद्धा मी काढून घेतली. आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं हे दुधामध्ये आपल्याला आता शिजवून घ्यायचं आहे गाजर. आता मलाई मी टाकून घेतली याच्यामध्ये. तुम्ही जर का मलाई नसेल तर तुम्ही इथं खव्याचा वापर करावा असं मी सांगेन, पण ज्यांना खवा वापरायचा नाही आहे तर त्यांनी नाही वापरला तरीसुद्धा चालेल. फक्त दुधावरची मलाई थोडी असू द्या, त्याच्यामुळे चव खरंच खूप भन्नाट आणि चविष्ट असा होतो हा गाजराचा हलवा. अगदी दाणेदार असा तयार होतो. तर आता इथं बघा, हे मिक्स करून घ्यायचं आपल्याला. आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार साखर टाकून घ्यायची आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता इथं मी वेलची जी आहे ना ती मिक्सरमध्ये वाटून घेतलेली होती, पण त्याच्यामध्ये ती व्यवस्थित अशी बारीक वाटली गेलेली नव्हती, त्याच्यामुळे मी इथं चाळून घेते. चाळल्यामुळे काय होतं, त्याची जी काही ती वेलची अख्खी वगैरे तुकडे दाणे असतात ती त्याच्यामध्ये पडणार नाही, त्याच्यासाठी मी ही चाळून घेतली आहे. तुम्ही कुटूनसुद्धा घालू शकता वेलची, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तर साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. आता साखर टाकायची, व्यवस्थित असं परतवून घ्यायचं. आता हे मिक्स करून घ्यायचं. तुम्ही याच्या ड्रायफ्रूट्स या स्टेजला पण टाकू शकता किंवा तळून पण टाकू शकता. मी असेच टाकलेले आहेत बिना तळता. आता हे मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची. गॅसची फ्लेम कमी ठेवून हा हलवा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. व्यवस्थित असं सर्व दूध आणि पाणी जे काही मॉइश्चर आहे गाजराचं ते सगळं सुकेपर्यंत आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे. तर गॅसची फ्लेम कमी ठेवून आपल्याला हे शिजवायचं आहे, फास्ट अजिबात ठेवायची नाही. तर बघा, फायनली आपला आता असा हा गाजरचा हलवा तयार झालेला आहे. तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा.